आपल्या समाजामध्ये एक गैरसमज असा तयार झालाय, की शाळेमध्ये भरपूर मार्क्स मिळवले म्हणजे विद्यार्थी टॉपर आहे आणि टॉपर असणारे विद्यार्थीच आयुष्यात सक्सेस होतात. असा गैरसमज जर तुमच्याही मनात असेल, तर तुम्ही अत्यंत चुकीचा गैरसमज पाळतायत मित्रांनो. ॲक्चुअल रिॲलिटी काय आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 101% समजावून सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकं ॲव्हरेज स्टुडंट काय असतो आणि ॲव्हरेज स्टुडंट बरेचदा का सक्सेस होतात, टॉपर स्टुडंट बरेचदा का फेल होतात, असं इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा जसं मी अगोदर सांगितलं, की आपल्याकडे हा एक रहस्य नाही म्हणू शकत आपण त्याला, एक चुकीचा गैरसमज तयार झालाय, की ॲक्चुअल जो क्लासमध्ये म्हणजे स्कूलमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, ज्याला खूप चांगले मार्क्स मिळतात, असाच विद्यार्थी आयुष्यात सक्सेस होतो. असाच विद्यार्थी जो टॉपर असतो, तोच आयुष्यामध्ये पुढे जातो. पण मी स्वतः असे बरेच एक्झाम्पल बघितलेले आहेत, की जे शाळेमध्ये खूप हुशार होते आणि त्यानंतर त्यांना जसं पाहिजे होतं तसं सक्सेस मिळालं नाही. आणि जे विद्यार्थी शाळेमध्ये बॅक बेंचर्स होते, ॲव्हरेज होते, ज्यांना मार्क्स कमी पडायचे आणि असे विद्यार्थी भविष्यामध्ये खूप यशस्वी झाले. तुम्ही बघा आजही खूप सारे असे पॉलिटिकल लीडर्स आहेत, खूप सारे असे बिझनेसमन्स आहेत, की ज्यांना शाळेमध्ये फार असं जास्त महत्त्व नव्हतं किंवा शाळेमध्ये त्यांनी फार चांगले मार्क्स मिळवले नाही आणि तरी पण त्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झाले, खूप मोठ्या पदांवर ते काम करताय. त्याच्या मागचं नेमकं काय रिझन आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊच या. पण पहिल्यांदा तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका, की टॉपर्सच सक्सेसफुल होतात. टॉपर्स सक्सेसफुल होतात असं पण काही प्रमाणात आहे. पण आज जर तुम्ही बघितलं तर ॲव्हरेज स्टुडंटचं सक्सेसफुल होण्यामध्ये प्रमाण खूप जास्त आहे. कारण तुमची मार्कशीट तुमचं आयुष्य नाही ठरवू शकत. तुम्हाला 10वी पडलेले मार्क, तुम्हाला 12वी पडलेले मार्क, तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पडलेले मार्क हे तुमचं आयुष्य ठरवू शकत. ते तुम्ही त्यानंतर किती मेहनत घेता, किती कन्सिस्टंटली अभ्यास करता, त्यानंतर तुम्ही एखाद्या विषयामध्ये किती प्रावीण्य मिळवता, चांगलं एखादं स्किल कशा पद्धतीने डेव्हलप करता. मित्रांनो, याच्यावरून तुमचं सक्सेस ठरत असतं आणि याच्यावरून तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं हे समजून घेऊया, की ॲव्हरेज स्टुडंट कुणाला मानलं जातं. बघा, शाळेमध्ये ज्याला फार जास्त मार्क पडत नाही, एखादा विद्यार्थी याला 60 ते 80-90% अबोव्ह स्टुडंट असला, की आपण त्याला म्हणतो नाही बाबा हा शाळेतला हुशार विद्यार्थी. आपल्या आजूबाजूला आपले आई-वडील म्हणतात, "अरे बघ त्याला 90% मार्क पडले. अरे बघ त्याला 95% मार्क पडले." आपण तिथं डिप्रेशनमध्ये येतो. आपल्याला पडले असं 70, 75, 80% आसपास मार्क. मग अशा वेळेस आपण स्वतःला न्यूनगंड समजून घेतो, की आपण स्वतःमध्ये न्यूनगंड बाळगतो, की अरे नाही आपण हुशार नाही तर मग आपण सक्सेस होणार नाही. तर ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे नेमका काय, की अशा पद्धतीने टॉपर नाहीये. त्याला शाळेमध्ये फार असं त्याचं नाव नाहीये, की आपल्या शाळेमध्ये हुशार विद्यार्थी असेल त्याला सर म्हणतात, "हां, हे बघा बरं का याच्याकडे बघा, हा किती हुशार आहे. याच्याकडे बघा, हा किती अभ्यास करतो." मग कॉन्स्टंटली आपल्या माइंडमध्ये ते एक ब्रेन वॉश केलं जातं, की नाही, नाही टॉपर असेल तरच फेमस होतो आणि त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. असे विद्यार्थी त्यानंतर बरेचदा आपल्याला इग्नोर केलं जातं, की नाही, नाही तर तो एवढा जास्त काही महत्त्वाचा हुशार नाही. म्हणजे आपण एखादा छोटा-मोठा डाउट विचारला किंवा आपण एखादा प्रश्न सरांना विचारला, तर आपल्याला सर इग्नोर करतात किंवा आपले मित्र आपल्याला इग्नोर करतात. तुम्ही बघा, जो टॉपर स्टुडंट असतो त्याच्या आसपास त्याचे मित्र-मैत्रिणी खूप असतात. त्याचा एक ओरा असतो स्कूलमध्ये आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना फार जास्त महत्त्व भेटत नाही. आपल्याला इग्नोर केलं जातं आणि हेच इग्नोर करण्यानंतर विद्यार्थी जेव्हा सक्सेसफुल बनतात, मग आपले टीचर, आपले मित्र म्हणतात, "नाही, नाही मला माहिती होतं हा खूप चांगलं यश मिळेल. हा शाळेपासून फार हुशार होता. याच्यामध्ये एक वेगळं स्किल होतं." कधी? जेव्हा आपण सक्सेस मिळवलं. कारण आपण म्हणतो ना, की चमत्कार करणाऱ्यालाच लोकं नमस्कार करतात. तर मित्रांनो, या जगात चमत्कार करणं आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा होतो का, की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्यामध्ये पोटेन्शियल कमी, आपण इनकम्पॅटिबल किंवा आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी नाहीये, असं मित्रांनो अजिबात होत नाही. आपण एखाद्या एक्झाममध्ये कमी मार्क मिळवले, याचा अर्थ असा होतो का, की आपल्यामध्ये कॅपॅसिटी नाहीये. आपण आपण खूप जास्त प्रश्नांची उत्तर देऊ शकलो नाही. म्हणजे सर आपल्याला एखादा एक्झाम याच्यामध्ये प्रश्न विचारतात लेक्चरमध्ये, क्लासमध्ये, की "बघ याचं उत्तर सांगा, त्याचं उत्तर सांगा." आपण उत्तर देऊ शकत नाही. याचा अर्थ असा होतो का आपलं उत्तर येत नाही. बरेचदा असेही असतात काही लोकं, की ज्यांना उत्तर येतं पण ते बोलत नाहीत. ते ॲक्चुअल एक्झाममध्ये परफॉर्म करून दाखवतात.
पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी नाही, तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे, फक्त ती कॅपेबिलिटी तुम्हाला ओळखावी लागेल आणि त्याच्यावर काम करावं लागेल. मग आता जे ॲव्हरेज बघा, टॉपर्सला एक सवय लागलेली असते की मी टॉप करेल, मी खूप अभ्यास करेल. पण ॲक्च्युअली ॲव्हरेज विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल असतं. कारण ॲव्हरेज विद्यार्थ्याला माहिती असतं की आपल्याकडे थोडंसं, आपल्याला शाळेमध्ये मार्क मिळाले नाही, आपल्याला भविष्यात खूप अभ्यास करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपल्याला नेहमी लोकांनी प्रेशर दिलेलं असतं. ती प्रेशर हँडल करण्याची ॲबिलिटी आपल्यामध्ये ऑटोमॅटिक डेव्हलप झालेली असते. आपल्याला लोकांनी खूप टोमणे दिलेले असतात. मग आपल्यामध्ये एक डेव्हलप झालेली असते ॲबिलिटी की लोकांना ऐकून घ्यायचं, प्रेशर हँडल करायचं. आपल्याला लोकांनी बोललेलं असतं, मग आपण लोकांना इगो दाखवू शकत नाही किंवा आपण शांत राहावं लागतं. तर ही एक आपली ॲबिलिटी आहे की आपण हंबल आहे. आपण इतरांना चुकीचं बोलत नाही किंवा आपण इतरांना आपला इगो दाखवत नाही किंवा आपण मित्र जपून ठेवतो. आणि आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते लर्निंग ॲबिलिटी. आपल्याला माहिती असते की आपल्याला थोडा अभ्यास कमी येतो, तर आपल्याला काही ना काही कॉन्स्टंटली शिकत राहावं लागेल. म्हणून जे आहे हे आपले ॲडव्हांटेज आहेत, या आपल्या स्ट्रेंथ आहेत. तर तुम्ही जर ॲव्हरेज असताल तर या नक्कीच या स्ट्रेंथ 101% तुमच्यामध्ये असतील, यात कुठलीही शंका नाही. मी एक ॲव्हरेज स्टुडंट आहे, तर मला नेहमी अभ्यास करावा लागतो, मला नेहमी हार्डवर्क करावं लागतं, हंबल राहावं लागतं. आणि हे आपल्याला बाय बॉर्न येतं, म्हणजे आपल्याला दैवी शक्ती म्हणलं तरी चालेल. बघा, तुम्ही जे हुशार विद्यार्थी असतात ते इतरांसोबत जास्त मैत्री करत नाहीत, हंबल राहत नाहीत, साधं बोलत नाहीत, इगोमध्ये जगतात, ओरामध्ये जगतात. पण आपण काय, आपण ॲव्हरेज विद्यार्थी, आपण आपले मित्र जपतो, आपण आपल्या आईवडिलांना व्यवस्थित बोलतो, समाजात नीट राहतो, शांत राहतो, नेहमी आपापलं काम करत राहतो आणि लर्निंग प्रोसेस आपली थांबत नाही. म्हणून ॲव्हरेज विद्यार्थ्यांचे हे ॲडव्हांटेज आहे. त्यामुळं आज जरी तुमच्याकडं तुम्ही ॲव्हरेज असताल, तरी भविष्यात तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी बनणार आहे, यात कुठलीही शंका नाही. मग यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? पण त्यापूर्वी तुम्ही हे सुद्धा समजून घ्या, की ॲव्हरेज विद्यार्थी जगात काय करू शकतात. बघा, सचिन कोणत्या शाळेत गेला हे जगात म्हणजे आपल्याला माहीत सुद्धा नाहीये. सचिन कितवीपर्यंत शिकला, लिटरली सचिनचं शिक्षण सुद्धा माहित नाही आपल्याला. सचिन तेंडुलकर, जो भारतातला नाही जगातला मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला तो, ज्याच्या नावावर आजही मोठमोठे रेकॉर्ड्स आहेत. मग असा प्लेयर जो जगात ज्याचं नाव आहे, अशा व्यक्तीचं शिक्षण किती झालंय कोण विचारतंय हो? हा सुद्धा एक ॲव्हरेज स्टुडंट होता. स्टीव्ह जॉब्स, ॲपलचे सीईओ, ॲपलचे फाउंडर, हे स्टीव्ह जॉब्स हे ॲपलचे फाउंडर आहेत. तुम्हाला माहिती आहे का? हे कॉलेजचे ड्रॉपआउट आहेत. यांचं एक खूप सुंदर असं भाषण आहे, एक सुंदर असं स्पीच आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधलं. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की ऐका. ते म्हणतात, "मी शाळा म्हणजे मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, पण मी कॉलेजमध्येच सोडून दिलं, कारण मला कॉलेजमध्ये काहीच कळत नव्हतं आणि मला वाटतच नव्हतं की कॉलेज माझ्या आयुष्यात खरंच काही गरजेचं आहे म्हणून. त्यामुळे मी कॉलेज सोडून दिलं आणि मी असं काही स्किल शिकण्याचा प्रयत्न केला की जे माझ्या खरंच आयुष्यात कामाला येईल, आणि त्या स्किलच्या बेसिसवर मी आज जगातला वन ऑफ द बेस्ट सॉफ्टवेअर डेव्हलपर बनलो किंवा वन ऑफ द बेस्ट बिझनेसमन बनलो, असंही म्हणलं चालतं. धीरूभाई अंबानी, धीरूभाई अंबानीचं शिक्षण कुठल्याही चांगल्या प्रीमियम स्कूलमध्ये झालेलं नव्हतं मित्रांनो. स्वतः भजी जिलेबी तळायचे आणि तिथपासून बिझनेस सुरू केला आणि आज तुम्ही बघा, भारतात नाही अख्ख्या जगात यांचं साम्राज्य आहे. अंबानी इंडस्ट्रीज, रिलायन्स ग्रुपचे मालक. त्यानंतर मेरी कोम, बॉक्सिंग चॅम्पियन, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम. ही तर भारतातल्या एका दुर्गम भागातून येते, जिथं शिक्षणाचा दूर-दूरपर्यंत काही संबंध नाही. अशा दुर्गम भागातून येणारी एक व्यक्ती, एक महिला भारतात नाही जगातलं बॉक्सिंग चॅम्पियनचं गोल्ड मेडल जिंकू शकते. विचार करा, हे लोकं खरंच शाळेमध्ये हुशार होते का? म्हणून शाळेमध्ये हुशार असणारे व्यक्तीच आयुष्यात सक्सेसफुल होतात. ही डेफिनेशन पहिले तुमच्या मनातून डिलीट करा. मेहनत करणारे व्यक्ती, स्किल सेट शिकणारे व्यक्ती आणि कॉन्स्टंटली शिकत राहणारे व्यक्ती जगात नेहमी सक्सेसफुल होत असतात. याचे जिवंत उदाहरण आहेत हे 4 लोकं. जगात असं कुणीच नाहीये की या लोकांना ओळखत नाही. त्यामुळं सक्सेसफुल होणं म्हणजेच 10वीत चांगले मार्क मिळवणं, 12वीत चांगले मार्क मिळवणं असा होत नाही. मग नेमकं काय असं केलं पाहिजे की मी सक्सेसफुल होईल किंवा सक्सेस नेमकं कशापासून बनतं? बघा, सक्सेससाठी तुमच्यामध्ये कम्युनिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी आणि सगळ्यात महत्त्वाचे हे स्किल्स जर तुमच्यामध्ये असतील, तर 100% तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे स्किल तुम्ही शिकून घ्या. या स्किलच्या बेसिसवर ऑटोमॅटिकली तुम्ही कॉन्स्टंटली काही ना काही रोज नवीन-नवीन प्रयोग करा, नवीन-नवीन गोष्टी शिका आणि आयुष्यात एखादं स्किल असं शिका. मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना माझ्या,
की असं काहीतरी आयुष्यात स्किल शिका की जे तुम्हाला कधी उपाशी मरू देणार नाही. जसं एखाद्याला मोबाईल रिपेअरिंग करणं आवडतं, एखाद्याला गाड्या रिपेअरिंग करणं आवडतं, एखाद्याला एआय टेक्नॉलॉजी बनवायला एक एआय टेक्नॉलॉजी शिकायला आवडतं, एखाद्याला क्रिकेट खेळायला आवडू शकतं, एखाद्याला फुटबॉल खेळायला आवडू शकतं. हे स्किल आहे आणि या स्किलमध्ये चांगल्या पद्धतीने मास्टरी मिळवा. एखादं म्हणेल, "सर मला इतिहास मध्ये खूप इंटरेस्ट आहे." चांगल्या पद्धतीने भारताचा, जगाचा इतिहास वाचा आणि YouTubeवर टीचर बना. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला लोकांचं ट्रॅक्शन मिळेल. YouTubeवर स्वतःचा व्हिडिओ टाका, एक चॅनल बनवा. तुम्ही सुद्धा स्वतःच्या लाईफमध्ये 100% एखादा व्यक्ती आहे, जो म्हणेल, "मला फोटो काढायला आवडतो." काही हरकत नाही. त्या स्किलच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आयुष्यात सक्सेस होऊ शकतात. लाखो करोडो रुपये कमावणारे लोक आहेत, जे स्वतः फोटोग्राफी करतात, फोटोज विकतात आणि जगात त्यांच्या फोटोला फार मोठी किंमत आहे. स्कॅन सँड स्क्रपलर नावाचा एक व्यक्ती, सुदर्शन नावाचे. ते काय करतात माहिती आहे का, की आपले सँड जे वाळू जी आहे, वाळूवर जातात आणि वाळूपासून काहीतरी स्क्रपलिंग करतात. म्हणजे आपण म्हणूया की बीच साइडला जातात आणि तिथं काही आर्ट डिझाइन करतात. त्या व्यक्तीचं एवढं जगामध्ये नाव आहे, की त्या व्यक्तीला ते बनवण्यासाठी लाखो करोडो रुपये मिळतात. बघा, कोणी विचार तरी केला का, की वाळूवर कोणी डिझाइन बनवून पैसे कमवू शकतं? तर सक्सेसचे खूप वेगवेगळे पॅरामीटर्स असू शकतात. फक्त तुम्ही त्या पद्धतीने स्किल डेव्हलप करणं आवश्यक आहे. म्हणून परत एकदा सांगतो मित्रांनो, शाळेतला अभ्यास म्हणजेच सक्सेस नसतं. ही पहिली गोष्ट तुमच्या मनातून काढून टाका. मग मला नेमकं काय करायला पाहिजे? मी काय केलं पाहिजे सो दॅट मला सक्सेस मिळेल? बघा, काही ना काही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. कॉन्स्टंटली इम्प्रूव्हमेंट करत राहा. जर क्रिकेट खेळतायत तर क्रिकेटमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. जर तुम्ही फुटबॉल खेळतायत तर फुटबॉलमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. अभ्यास करतायत तर अभ्यासात इम्प्रूव्हमेंट करा. डेली स्वतःमध्ये फक्त आणि फक्त रोज 1% इम्प्रूव्हमेंट करा. बघा, स्वतःमध्ये आयुष्यात वेगवेगळा बदल दिसायला लागेल. काही ना काही रोज वाचा. 2 पानं, 4 पानं, 5 पानं. याने तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. टेक्नो सेव्ही व्हा. टेक्नॉलॉजीचं जग आहे. एआय सारखे टूल्स शिकून घ्या. त्यानंतर कॉन्फिडन्स डेव्हलप करा, की हो, हे मी करू शकतो आणि इतरांसोबत कधीच कंपेअर करू नका. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुम्ही सुद्धा सक्सेसफुल होताल तुमच्या फील्डमध्ये. मग तुमची फील्ड काय ती तुम्ही डिसाईड करा, तुमच्या स्ट्रेंथनुसार, तुमच्या वीकनेसनुसार आणि हे ॲक्शन प्लॅन जर तुम्ही ठेवले, तर तुम्ही सुद्धा आयुष्यात नक्की सक्सेसफुल व्हाल. मी तर तुम्हाला आजच शुभेच्छा देतोय, तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी. बाकी नेहमीप्रमाणे आपलं पते की बात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, की परीक्षेतले मार्क म्हणजे सक्सेस नसतं. स्कूलमधला टॉपर हा सक्सेसफुल बनतोच असं नसतं. ॲव्हरेज विद्यार्थी सुद्धा भविष्यात आयुष्यात टॉपर बनू शकतो. याचे तुम्हाला मूर्तिमंत उदाहरण, रिअल लाईफ एक्झाम्पल मी दिले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यामध्ये तो एक कॉन्फिडन्स दिला. त्यामुळे तुम्ही आता सक्सेसफुल होणार आहेत असंही मी गॅरंटीने सांगू शकतो आणि तुम्ही तो कॉन्फिडन्स डेव्हलप करा, ॲक्शन प्लॅन बनवा आणि स्वतः आयुष्यात सक्सेस व्हा. यात कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका. कारण या चॅनलवर अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती तुम्हाला नेहमी मिळत राहील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.